पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तुम्ही असं एका वेळी 2 भांड्यातून का पाणी पिताय? नाही, हे भांड तुझ्यासाठी आहे. औषध घेण्यासाठी तुला लागेल ना. तुम्ही काहीतरी बोलणार होता. वीणा, तुझा आवाज खूपच गोड आहे यार. थँक यू. नाही म्हणजे म्हणजे खरंच मी एवढा गोड आवाज ना आजपर्यंत कधीही ऐकला नव्हता. अहो, किती कौतुक कराल. नाही नाही वीणा, अगं मी खूप जेन्युइनली सांगतोय. नुसता आवाज गोड असणाऱ्यांना खूप असतात अगं, पण ज्यांचे स्वर इथे इथे हृदयापर्यंत पोहोचतात ना, त्यापैकी तू आहेस. वीणा, मगाशी देवळात गाताना फक्त तू विठ्ठलाशी एकरूप झाली नव्हतीस. तुझ्या आवाजामुळे तिथे हजर असणारा प्रत्येक माणूस विठ्ठलाशी एकरूप झाला होता. वीणा, काही गोष्टी इतक्या सुंदर असतात की त्या का सुंदर आहेत याची कारण नाही देता येत. त्या फक्त अनुभव देऊन जातात. म्हणजे एखादं कॉम्पोजिशन, अचानक सुचलेली एखादी भन्नाट चाल, गिटारची स्ट्रिंग छेडल्यानंतर त्याच्या जोडीला अचानक आलेले शब्द, हे ना फक्त अनुभवता येतात. ते प्रत्येक वेळी समजावून सांगताच येईल असं नाही. मला तुमच्या बोलण्याचा अर्थ समजलाय आणि तो खूप छान सुद्धा वाटलाय. वीणा, मी तुला एक सुचवू का? नाही म्हणजे तुला राग नाही ना येणार? ते आता कसं ठरवू मी? म्हणजे तुम्ही सुचवून बघा, मगच ठरवेन. तू मला प्लीज तुम्ही नको ना म्हणूस. खूप ऑड वाटतं यार. हो, आपण धड एकमेकांना ओळखत सुद्धा नाही आणि असं पहिल्याच भेटीत अरेतुरे करणं बरं वाटत नाही ना. येस, यू हॅव अ पॉइंट. सो लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ. मी प्रभास. हे काय झालं? हे बघा, तुम्ही प्लीज निघा. काय बोलतेस तू? प्लीज तुम्ही या आता, प्लीज. एक मिनिट, म्हणजे असं काय झालं अचानक? हे बघा, मी आता तुमच्या कोणत्याच प्रश्नांची उत्तरं नाही देऊ शकत. काय झालंय? हा म्हणजे माझी कुठे चूक झाली आहे का? ऐक ना, एकदा शांतपणे माझं बोलणं ऐकून घे ना प्लीज प्लीज. हे बघा, मी तुम्हाला प्लीज म्हणते, प्लीज निघा. वीणा, तुला माहित नाही अगं, या आवाजाने मला किती भुरळ घातली आहे. या आवाजाचा चेहरा मला आवडल्याचं मी प्रत्येकाला जाऊन सांगत होतो, पण जो चेहरा माझ्या समोर होता ना, तो फसवा होता, खोटा होता आणि ते मला माहीतच नव्हतं. आणि आता खरा चेहरा, खरा आवाज माझ्या समोर आहे आणि या आवाजाने ना बेधून नवून जगासमोर गावा असं मला मनापासून वाटतं. वीणा, म्हणून मला तुला एकच विचारायचं की तू माझ्या बँडमध्ये गाशील? माफ करा, पण ह्या खऱ्या आवाजाच्या काही मर्यादा आहेत. प्लीज.
गाणं हे मनाने गायचं असतं. म्हणजे आपल्या शरीराला झालेल्या दुखापतीचा परिणाम गाण्यावर कसा होऊन झाला? वीणा, म्हणून मला तुला एकच विचारायचं की तू माझ्या बँडमध्ये गाशील? माफ करा, पण ह्या खऱ्या आवाजाच्या काही मर्यादा आहेत. वीणा असं का म्हणाली की तिच्या आवाजाला मर्यादा आहेत? एका सच्च्या कलाकाराला कुठल्याच मर्यादा नसाव्यात. मग वीणाला काय आहेत? कुणी घातले असतील? सगळ्यात आधी तर किशालाच बघणार, त्याचीच कंप्लेंट करणार आहे. चिका, काय झालंय? वीणा, तुझं हे जे काही झालंय ना ते सगळं त्या किशामुळे झालं. म्हणजे तू गोळी घे आधी. हे घे. सांगशील? वीणा, मी तुझ्या या गोळ्या आणायला गेले. बायको खड्ड्यात पडणार, आपण तिला खड्ड्यातून बाहेर काढणार. सासरे बुवांसमोर जाऊन शायनिंग मारणार. सासरे बुवा खुश होऊन तिचा हात आपल्या हातात देणार. आपलं आजच्या आज लग्न होणार. मी हा सगळा त्याचा व्हिडिओ केला आणि ना बाबांना जाऊन दाखवला. तुला माहिती आता देवळाबाहेर केवढा मोठा तमाशा झालाय. बाबांनी ना कानाखाली मारली त्याच्या, बरोबर मस्ती उतरवली त्याची. वीणा, तू येऊ शकणार नाहीस, पण मी आणि बाबा जाऊन ना त्याची कंप्लेंट करणार. चिका, पण मला सांग, त्याने काय साध्य होणार आहे? वीणा, त्या किशाला असाच मोकाट फिरू द्यायचंय का ग? मागच्या वेळेला पण त्याने तुझे पोस्टर्स लावले होते, तेव्हा पण तू काहीच कंप्लेंट केली नाहीस त्याची. वीणा, तू का सहन करतेस ग हे सगळं? बाबांसाठी. चिका, मी जे काही पाऊल उचलेल त्याचा त्रास आणि मनस्ताप त्यांना होऊ नये एवढीच इच्छा आहे माझी. नाहीतर मला कंप्लेंट करायला खरंच काही प्रॉब्लेम नाहीये. उलट मला असं वाटतं ना की किशाला कायद्याने शिक्षा व्हायलाच पाहिजे. अगं वीणा, मग त्यासाठी कुणीतरी त्याची रितसर कंप्लेंट करणं महत्वाचं नाहीये का? चिका, मी तेच सांगते. ह्या प्रकरणात कंप्लेंट करून काही फायदा होणार नाही. त्याला आज अटक होईलही, पण तो कायमचा आतमध्ये नाही राहणार आहे. आणि तो परत बाहेर आला ना तर आणखीन विचित्र वागेल, त्रास देईल मला, तुला, बाबांना. आणि मला ते नकोय. आणि चिका, एक गोष्ट कायम लक्षात ठेव. आपल्याला संकटात टाकणाऱ्यापेक्षा जो आपल्याला संकटातून बाहेर काढतो ना त्याचे उपकार कायम लक्षात ठेवायचे. पण वीणा, तुला त्या खड्ड्यातून बाहेर कोणी काढलं हे समजलंच नाही ना ग? प्रभास. वीणा. वीणा? अच्छा, तर तिचं नाव वीणा आहे तर. अच्छा अच्छा अच्छा, ती घुंगरूवाली जिचा घुंगरू तुझ्या जीप मध्ये अडकला होता, राईट? मिकी, तो घुंगरू तिचा होता की नाही ते मला माहित नाही, बट येस, फायनली मला खरी वीणा भेटली. खरी वीणा म्हणजे? काही नाही ग, खूप मोठा घोळ झालाय. म्हणजे कुलकर्णी काका, काल तुमच्या इथे एक मुलगी आली होती. आय गेस तिने कुठलं तरी गाणं सुद्धा गायलं होतं. अहो, ती वीणा, अभ्यंकर गुरुजींची मुलगी. मंदिरातच चालली आहे आरतीसाठी. वीणा, म्हणून मला तुला एकच विचारायचं की तू माझ्या बँडमध्ये गाशील? माफ करा, पण ह्या खऱ्या आवाजाच्या काही मर्यादा आहेत. एनिवे, आता फायनली मला खऱ्या वीणाला कन्व्हिन्स करायचंय. मी की तेही लवकरात लवकर. ते करशील तू, पण मला सांग ना, वीणा दिसायला कशी आहे? गोड, अगदी तिच्या आवाजासारखी. सिंपल,
हृदयाला भिडणारी, एकदम सोज्वळ स्वभावाची. स्वभावाने चांगला वाटला ग मला. म्हणजे मी एकटी असताना घरी आला होता, पण त्याच्या येण्याची, वावरण्याची, बोलण्याची कशाचीही भीती वाटली नाही मला. किंबहुना त्याने ती वाटू दिली नाही. चिका, प्रत्येक स्त्रीकडे ना समोरच्याला ओळखण्याचं एक कसब असतं, आणि ते म्हणजे समोरच्या पुरुषाची नजर. आणि मला प्रभासच्या नजरेतच सभ्यपणा दिसला. त्याच्या बोलण्यात ना एक सच्चेपणा होता. आणि मला मान्य आहे त्याची काही मतं मला नाही पटली, पण त्याचं बोलणं पटवून देण्याचा खूप छान प्रयत्न केला त्याने. माझा बँड जॉईन करशील का ह्या त्याच्या ऑफरमध्ये कुठेही खोटी आश्वासनं किंवा शब्दांचा फुलोरा नव्हता. त्याने तुला बँड जॉईन करायची ऑफर दिली आहे? हो, पण मी नकार दिला. आणि नकार देण्याचं कारण काय? तर मला म्हणाली की तिच्या आवाजाला मर्यादा आहे. मला तर त्या वाक्याचा अर्थ पण समजला नाही अगं. मला आता कळत नाहीये तिला कन्व्हिन्स कसं करू. दादू, एखाद्याला कन्व्हिन्स करण्यामध्ये ना तुझा हात कोणीच धरू शकत नाही. अरे बिझनेस जॉईन कर असं सतत मागे लागणारा आत्तूला कन्व्हिन्स केलंयस तू. आणि मला खात्री आहे ती तुझा बँड नक्की जॉईन करेल. करेल? नाही करणार. म्हणत तुला तुझ्या आयुष्यात काही वेगळं घडायला नकोय का ग? हे बघ वीणा, जर त्या मुलाचा हेतू खरंच चांगला असेल तर त्याने दिलेल्या ऑफर बद्दल विचार करायला काय हरकत आहे सांग मला. वीणा, माझं ऐकशील तर त्याची ऑफर स्वीकार. चिका, वेडी आहेस का तू? उगाच काहीतरी बोलू नकोस. आणि मला आत्ता ह्या सगळ्याचा विचार नाही करायचा. आत्ता नको करू, उद्या कर. चल, मी निघते आता. तू स्वतःची काळजी घे. हा, झोप तू आता. मी येते. तू काळजी घे. गुड नाईट. गुड नाईट. चल, बाय. बाय. आणि या आवाजाने ना बेधुंद होऊन जगासमोर गावा असं मला मनापासून वाटतं. वीणा, म्हणून मला तुला एकच विचारायचं की तू माझ्या बँड मध्ये गाशील? बाबा, बाबा राहू दे ना बाबा. बाबा, का ग? तू आता खूप मोठी झालीस म्हणून मी आता हे करू शकत नाही असं म्हणायचं का तुला? बाबा तसं नाही. अगं, तू लहान होतीस तेव्हा तू आजारी असताना हे सगळं मीच करत होतो. वीणा, खूप लहान होतीस तू, तुला आठवत सुद्धा नसेल तेव्हा तुझी आई आपल्याला सोडून गेली. मी तिच्या जाण्याच्या दुःखातून अजून नीट सावरलोही नव्हतो आणि एक दिवस रात्री तुला फणफणून ताप भरला. मी घाबरलो ग, मला कळेना काय करावं. बरं, अशा अपरात्री तुला कुठं बाहेर घेऊन जायची सोय नाही. मग मी रात्रभर तुझ्या शेजारी बसून तुझ्या कपाळावरती मिठाच्या पाण्याच्या घड्या ठेवत राहिलो. तुला तुझ्या हाताने माझा हे असं बोट गच्च धरून ठेवलं होतंस. मी एका हाताने रात्रभर तुझ्या कपाळावरच्या मिठाच्या पाण्याच्या घड्या बदलत होतो. आणि जसा जसा तुझा ताप उतरला तसं तसं तुझ्या चेहऱ्यावरचं ते खट्याळ हसू परत यायला लागलं. आणि जेव्हा तू बाबा म्हणून हाक मारलीस ना, तेव्हा माझ्या चेहऱ्यावरती हसू आलं. रात्रभर जागण्याचं सार्थक झालं. अगं, बाबा, बाबा तुम्हाला माहिती आहे, लहानपणी शाळेत निबंध लिहायला लावले माझी आई, आणि मी सरळ सरळ माझे बाबा यावर निबंध लिहिला होता. त्यातली शेवटची ओळ अजूनही आठवते मला. मी लिहिलेलं, मला नाही माहित आईची माया काय असते, पण माझ्या बाबांच्या मायापेक्षा नक्कीच जास्त आणि छान नसते.
माझे बाबाच माझी आई आहे. पण बघ ना, तुझे हे बाबा तुला या संकटातून नाही वाचवू शकले. बघ ना, हे एवढं सगळं झालं, मला कळलंही नाही. बाबा, अहो ह्यात तुमची काय चूक आहे? आणि तुम्हाला कुठे माहित होतं पुढे हे असं घडणार आहे? अगं माझी चूक आहे यार. खरं तर मी तुला ते दागिने आणायला पाठवायलाच नको होतं. बाबा, हे बघा, झालं गेलं गंगेला मिळालं. आणि असं रडत बसून काय फायदा आहे? तुम्हीच म्हणता ना, रडल्याने आपण फक्त आपले अश्रू वाया घालवतो. आणि आपल्या अश्रूंची किंमत ही आपणच ठरवली पाहिजे. उलट मी तर हा विचार करते की ह्या अपघातामुळे मला माझ्या आयुष्यात वेगळं काय घडवता येईल, बंधन म्हणून न घेता कोणती नवीन संधी शोधता येईल. आणि बाबा, मी आज तुम्हाला वचन देते, मी ही अशी फार काळ बसून नाही राहणार. मी लवकरच स्वतःच्या पायावर उभी राहिलेली दिसणार. आणि तुमची ही वीणा पुन्हा एकदा तिच्या सख्यासमोर गाताना दिसेल. त्या दिवसाची अत्यंत आतुरतेनं वाट पाहतोय मी. वीणा, ज्या दिवशी तू माझ्या विठ्ठला पुढे देवळामध्ये गाणं गाशील ना, तो दिवस माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा असेल, अभिमानाचा असेल. आणि त्या दिवशी माझ्या डोळ्यात अश्रू असतील ना, ते आनंद अश्रू असतील आणि अमूल्य असतील ते. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे छे, बाबा कुठे आहेत आज? बाबा नाही आहेत आज ब्रेकफास्टला. त्यांच्या मित्राच्या मुलाचं लग्न आहे, तिकडे गेले. अरे हा, कार्तिकी एकादशी झाली ना आत्ताच, त्यामुळे लग्नाचं सीझन जोरात सुरू होणार आहे आता. हो ना, म्हणजे आता प्रभासने वंसनचं ऐकलं असतं तर त्याचंही लग्न ह्याच सीझन मध्ये झालं असतं ना. मामा, तन्वी सरपोतदारशी झालं असतं असं म्हणायचंय का तुला? मग काय? करेक्ट होणार. प्रभासचं लग्न तन्वी सरपोतदारशीच होणार. मिस्टर सरपोतदारांची बोलणं झालंय माझं. आज उत्तराची अपेक्षा आहे मला. बघू. डोळ्यांनी गप्पा मारून झाले असतील तर हाताने खाण्याचं काम करा. हो हो. गुड मॉर्निंग आत्तू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग गुड एव्हरीवन. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे प्रभास, तू आज घरी कसं काय? म्हणजे तुझा बँड वगैरे बंद झाला का? काका, अरे बँड कशाला बंद होईल माझा? गंमत रे. सो सॉरी, मी आलोच. याचं बरं आहे, याच्या बेशिस्त वागण्याचं सुद्धा कौतुक होतं आपल्याकडे. हॅलो प्रभास, मी बोलते. मी म्हणजे उर्मी रे, जिला तू उगाच वीणा समजत होतास ना, ती. हे बघ उर्मी, हे बघ उर्मी, मला ना तुझ्याशी बोलण्यात काहीही इंटरेस्ट नाहीये. त्यामुळे यापुढे ना तू मला कॉल करण्याचा ट्राय सुद्धा नको करूस. हा नाही, तू फोन नको कट करू प्लीज, नाहीतर मी माझ्या जीवाचं बरं वाईट करून घे ना.